राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे. बैठकीत सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेकडून शैक्षणिक संस्थांच्या इमारती तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या खेळाच्या मैदानावर व्यापारी तत्वावर मालमत्ता कर आकारला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक संस्थांमध्ये कोणतेही वास्तव्य नसते, तसेच त्यांचा उपयोग व्यापारी किंवा नफा कमावण्याच्या उद्देशाने केला जात नाही. वस्तूंचे उत्पादन, खरेदी विक्री अथवा व्यावसायिक व्यवहारही तिथे होत नसल्याने शैक्षणिक संस्थांना व्यापारी मालमत्तेच्या निकषावर कर आकारणे अन्यायकारक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खेळाची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. मात्र या मोकळ्या जागावरही व्यापारी दराने कर आकारला जात असल्याने शिक्षण संस्था, विद्यार्थी आणि पालकावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या इमारतीसह खेळाच्या मैदानावरील मालमत्ता कर तातडीने माफ करावा, अन्यथा शिक्षण संस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. याच बैठकीत जीवन विद्या मिशनचे डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी संस्कार शिक्षण अभियान याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक मूल्यांची जपणूक, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर पटवर्धन व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस श्री R.S. चोपडे, विनोद पाटोळे, शिवपुत्र आरबोळे, भारत दुधाळ, वैभव गुरव, प्राध्यापक होर्तीकर, प्रकाश चव्हाण, दिग्विजय चव्हाण यांच्यासह सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे पदाधिकारी आणि जीवन विद्या मिशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.